नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडता YouTube चॅनल मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माफी असावी 2 दिवस तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले, SMS केले. मी कॉल रिसीव्ह करू शकलो नाही, SMS रिप्लाय कारण मित्रांनो मीच 2 दिवस थोडा पुण्यामध्ये माझं वैयक्तिक काम होतं आमचं थोडंसं, त्याच्यामुळे आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आम्ही 2 दिवसापासून त्या ठिकाणी तळ ठोकून होतो आमच्या मागणीसाठी काही. त्याच्यामुळे मित्रांनो मला त्या ठिकाणी येता आलं नाही, कारण माझा मोबाईल पण बऱ्याच जणांना स्विच ऑफ लागला. आणि सर्व विद्यार्थ्यांचे खूप आभार का प्रत्येक विद्यार्थी पेपर झाल्यानंतर मला फोन करून सांगायचं सर हे प्रश्न आले होते, हे प्रश्न आले होते. तर काय प्रश्न आले होते, कसे प्रश्न आले होते मी हे घेणार नाही, तर काय प्रॉब्लेम झालेला खऱ्या अर्थाने आपण आता या ठिकाणी पाहणार आहे. पेपरचं स्वरूप जरा अवघड होतं मित्रांनो, तुम्हाला पण माहिती पेपरचं स्वरूप जरा अवघड गेलं. पहिल्या दिवसापासून पहिल्या सिप पासून पेपर जरा टफ निघून राहिले. लिपिकला तुम्हाला किती मार्क लागते, आता बरेच जण फोन करतात सर मी पेपर दिलाय सर माझं हे झाले सर मी हे केले सर मी ते केले. अरे बाबा सगळं ठीक आहे, सगळं मान्य आहे, परंतु लगेच तुला मला काही गोष्टी सांगता येणार नाही. त्याचं कारण एक आहे, ते काय आहे ते मी सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. शिपाईसाठी किती मार्क लागणार आहे, इव्हन तू नापास पण होऊ शकतो. या परीक्षेत तुम्हाला पास होण्यासाठी कॅटेगरीच्या मुलांना किती मार्क लागणार आहे, ओपन कॅटेगरीच्या मुलांना किती मार्क लागणार आहे, आणि एका 7 उमेदवार म्हणजे मेरिट किती लागणार आहे. आणि त्या एका 7 मध्ये जर आपल्याला बसायचं असेल तर त्या एका 7 मध्ये आपल्याला बसण्यासाठी आपल्याला किती मार्क लागणार आहे, सगळी चर्चा या न्यायालय भरतीच्या संदर्भात न्यायालय भरतीच्या व्हिडिओ मध्ये मी करतोय. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजा. परत मला कॉल SMS करायची तुम्हाला गरज लागणार नाही, इतकं क्लिअर कट सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून या काही महत्त्वाचे मुद्दे दिसतात, या मुद्द्यांमधून मी तुमच्या या ठिकाणी संपूर्ण गोष्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहे. बरं, जिल्हा न्यायालय परीक्षा पॅटर्न कसा आहे आपण पाहिला होता. त्या पॅटर्न नुसार आपण टेस्ट सिरीज पण चालवल्या होता. आपल्याकडे टेस्ट सिरीज तुम्ही पाहिलं असं बरेच विद्यार्थी टेस्ट सिरीज मध्ये पण होते. आणि या ठिकाणी पेपरचं स्वरूप बाकी थोडंसं पॅटर्नच्या वेगळं गेलेलं लक्षात ठेवा. खरं तर एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो, जर हेच पेपर ऑफलाईन झाले असते, प्रत्येक जिल्ह्याकडे जर पेपर घेतले असते तर त्या पेपरला प्रश्न असते छत्रपती सर्वात मोठा जिल्हा कोणता, भारताचे सरन्यायाधीश कोण, भारताचे सरन्यायाधीश कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, पंतप्रधान कितवे, राष्ट्रपती कोण, मोठा जिल्हा कोणता, छोटा जिल्हा कोणता, असे प्रश्न असते. इव्हन मी परवा दिवशी एक मुंबई हायकोर्टाचा एक पेपर पाहिला, ऍक्च्युअली लँग्वेज इंग्लिश मध्ये होती त्याची, परंतु क्वेश्चन एकदम सोपे होते, एकदम म्हणजे सरळ सोपे क्वेश्चन होते. मात्र विद्यार्थ्यांनी शॉर्टलिस्ट लागेल का नाही लागेल हे बऱ्याच जणांना अपेक्षित होतं, का शॉर्टलिस्ट लागेल की नाही लागेल हे तो संभ्रम असं बऱ्याच जणांनी फॉर्म नाही भरले. मात्र काही जणांनी फॉर्म भरून पण एक प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी अभ्यास केला. ऍक्च्युअली सर्वांनी म्हणण्यापेक्षा मीच होतो तुम्हाला हे करायला, आणि त्यानुसार आले नाही असं मराठीचे क्वेश्चन सांगितले तसे क्वेश्चन आलेले मराठीचे. इंग्लिशचं तर काय आपण काही जास्त लोड घेतला नव्हता, आणि जीकेचे पण बरेच क्वेश्चन आले. पहिल्या दिवसाला काय झालं, पहिल्या 2 शिपला क्रीडा या विषयावरती क्वेश्चन नव्हते आले, मात्र तिसऱ्या शिपला क्रीडा विषयावरती भरपूर क्वेश्चन आले. इतिहास टाकला त्यांनी, नाही असं नाही. पेपरचं स्वरूप खरंच अवघड मित्रांनो. आज पण मला आमचे बरेच विद्यार्थ्यांचे पेपर आले, काही श्रीगोंद्याला, काही नगरला, नाशिकला, इकडे तिकडे पेपर होते, सर्व नाही आले. परंतु काय झालं मित्रांनो, 2 दिवसापासून मीच खूप परेशान होतो. 2 दिवसापासून त्या पुण्यात जाऊन बसलेलो होतो तिथं माझ्या कामानिमित्त. म्हणजे मीच नाही, माझ्यासोबत माझे बरेच उमेदवार होते, आमच्या मागणीसाठी गेलो होतो. ते पण नीट 70% काम झालं, 30% बाकी राहिलं, परत 2-4 दिवसांनी जावं लागणार आहे. त्याच्यामुळे मला वेळच नव्हता. त्यामुळे बऱ्याच जणांनी कॉल केले, SMS, पण तुम्ही आता मी सांगू शकत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे काय मित्रांनो, पेपरचं स्वरूप अवघड आलेले. शिपाईचे पेपर काल आज झाले. शिपाईच्या पेपरला फक्त 5 मार्काचं मराठी व्याकरण जर सोडलं, 5 मार्काचं मराठी व्याकरण, तर इंग्लिशचं ठीक आहे, इंग्लिश जास्त चांगलं त्याला इंग्लिश येतं, काही विषय नाही. बाकी सगळीकडं मी तुम्हाला जाहिरात पण दाखवणार, व्हिडिओ स्किप नका करू, जाहिरात दाखवणार, जाहिरात काय सांगितले ते दाखवणार आहे, आणि मेरिट किती लागू शकतं, तुम्हाला किती मार्क असतो, तुम्ही सेफ झोन मध्ये राहू शकता हे पण सांगणार आहे. मित्रांनो, आजचा शिपाईचा पेपर झाला 20 मार्काचा. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शिपायाला 20 मार्काचं जीके असतं, त्यातले मित्रांनो 9 ते 11 क्वेश्चन असे असतात. तुम्ही म्हणता ना पेपर अवघड आहे, अवघड आहे, मी म्हणत नाही अवघड नाही, म्हणजे अवघड तुम्हाला कधी वाटणार नाही माहिती होते पेपर ज्यावेळेस तुम्हाला 20 जीकेचे प्रश्नाचे 20च्या 20 किंवा 19 किंवा 18 असे मार्क ज्यावेळेस तुम्हाला पडतील ना, किंवा असे क्वेश्चन जे तुम्हाला येतील ना, त्यावेळेस तुम्हाला वाटणार आहे की आपल्याला पेपर सोपा आहे. मात्र एक काय होतं, तुम्हाला 11 क्वेश्चन, त्यातले 9 ते 11 क्वेश्चन मित्रांनो सोपे राहतात. मी म्हणत नाही पेपर सोपा होता, पण पेपर अवघड पण होता. परंतु असं नाही का 20च्या 20 क्वेश्चन तुमच्या ओळखीचे नाही. 20च्या 20 क्वेश्चन जर तुमच्या एकही ओळखीचे नसेल तर मग तुमचा अभ्यास कमी असेल, हे पहिली गोष्ट क्लिअर होते. मग तुमचा अभ्यास कमी असेल, आणि लक्षामध्ये हे ध्यानात ठेवा, 20 पैकी कमीत कमी 9 ते 11 क्वेश्चन हे तुमच्या चांगल्या प्रकारे ओळखीतले, वाचण्यातले, अभ्यास केलेले, पर्यायाची सुद्धा काही क्वेश्चन असे होते
त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न वाचता क्षणी पर्याय न जाता क्षणी पण त्याची उत्तर आली होती. म्हणजे मुलांना मार्क पडणार आहेत, लक्षात ठेवा. लिपिकला पण पडणार आहे, शिपायला पण पडणार आहे, पण जास्त नाही पडणार. अजून एक अट, नॉर्मलायझेशन. आपल्याला नॉर्मलायझेशन ठेवले. नॉर्मलायझेशन गडबड काय झाली, तुम्ही म्हणता सर मला किती मार्क, मी सांगू शकत नाही ना. मी पेपर दिला, मला 18 मार्क पडतील का 20 मार्क पडतील का 25 होईल, हे पण मला माहित नाही ना. हे पण मला माहित नाही. कारण की नॉर्मलायझेशन तुम्ही बघितलं तर काय झाले, नॉर्मलायझेशन पीडब्ल्यूडी वगैरे तिकडे असेल, तिकडे काय झालं तुम्ही पाहिलं असेल. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन आपल्याला फटका बसणार जिल्हा न्यायालयावरती. कळलं का? चला, शिपाईसाठी किती मार्क घ्यावं लागतील, लिपिकसाठी किती लागतील, पेपर अवघड जातोय मान्य, लय लोड घेऊ नका पेपरला, फक्त तुम्ही लोड मध्ये जाऊ नका. बाकीच्यांचे जे व्ह्यूज आहे किंवा बाकीचे जे तुम्हाला फीडबॅक सांगतात त्याच्यावरती जाऊ नका, गडबड करू नका. प्रत्येकाला प्रश्न वेगळे असतात. ऋग्वेद, ह्या ऋग्वेद आता वेद आहे, कोणी वेद वाचलंच नाही मित्रांनो. त्या वेदवर 2 क्वेश्चन पडले. आणि कॉम्प्युटर काय झालं तर मी थांबा अभ्यासक्रमामध्ये याच्यात सांगतो तुम्हाला, 1 मिनिट. हा पहा, लक्ष द्या. आपल्या समोर जाहिरात आहे आणि आपल्याला किती मार्क पासिंग साठी लागणार आहे ते सगळं मी सांगतो. आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2795 जागा आहेत आणि 1266, म्हणजे या सगळ्या जागांचे विचार होणार आहे. आणि लक्षामध्ये सॉरी आणि ह्या 700 यांचा विचार होणार. आणि या 1266 398 1200 300 1500 आणि 1566 1576 8 1585 जागा आहेत आपल्या टोटल. 1585 1585 गुणिले 7 करा. लक्षामध्ये तेवढे उमेदवार आपल्याला ते स्किलला घेणार आहेत. लक्षामध्ये शिपायाचे. आणि त्याच्यानंतर एकाच 3 उमेदवार परत मुलाखत दिली. इथं पण जेवढे उमेदवार त्याच्या एकाच 7 उमेदवार इथं मेरिट मध्ये घेणार आहेत. मेरिट मध्ये एकाच 7 आणि तिथं क्वालिफाय झाल्यानंतर परत एकाच 3 उमेदवार येणार. म्हणजे टायपिंग साठी एकाच 7 घेणार. क्लर्कचे टायपिंग साठी एकाच 7 घेतील आणि टायपिंग मध्ये जे पास होतील त्यांचे एकाच 3 पुढे घेतील, मुलाखतीसाठी घेतील. म्हणजे चालत प्रत्येक ठिकाणी लावले. बरोबर. मेन मुद्द्याकडे तुम्ही तुम्हाला मेन मुद्दा पहा काय होता ते, बाकी काय सांगत नाही. YBS वगैरे टायपिंगचं स्पीड सगळं सांगितलं ते. हा इथं बघा त्यांनी आपल्याला अभ्यासक्रमात काय दिलं मित्रांनो, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान वगैरे वगैरे. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत ना तयारी करणारे किंवा अजून न्यायालयाचे पेपर दिले सगळं झाले परंतु आपल्या संपर्कात नाही, त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. कारण न्यायालयाची भरतीची अपडेट तुम्हाला मी वेळचे वेळ द्यायचं. फक्त व्हॉट्सअप कॉल करू नका, व्हॉट्सअपला मेसेज करा. आपलं नाव जिल्हा कळवा म्हणजे माझ्याकडे तुमचा नंबर राहील, जेणेकरून तुम्हाला माझी माहिती रोजच्या रोज समजेल. आता बघा त्यांनी इतिहास सांगितलं, नागरिकशास्त्र सांगितलं, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडी सांगितलं. चालू घडामोडी प्रश्न आले. आजच्या शिपाईच्या पेपरला सगळे चालू घडामोडी प्रश्न आले, व्याकरणावर पण प्रश्न आले. आता साहित्याचा जर विचार केला तर तुम्ही माझ्या साहित्यावर काय क्वेश्चन आले सर, अरे बाबा साहित्याचा जर पुरस्कार असेल ना एखादा तर तू साहित्यावरचा प्रश्न आला. त्याच्यानंतर एखाद्या कादंबरीचं नाव विचारलं असेल तो ह्या बारकडे गेला. क्रीडावरती बरेच जण म्हणजे क्रीडा टॉपिक दिलाय. मी मित्रांनो वैयक्तिक सांगतो क्रीडा टॉपिक इतका महत्वाचा होता आणि त्याच्यावर क्वेश्चन येतो आणि क्वेश्चन आले क्रीडावरती. अर्जुन पुरस्कार विचारला, क्रीडावरच क्वेश्चन झाला. जरी तो चालू घडामोडी जात असतो क्रीडावरचा क्वेश्चन झाला. किती जणांना अर्जुन पुरस्कार भेटला, त्यांच्या तर किती जण भेटला, तो क्रीडावरचा क्वेश्चन झाला. भूगोलावरती सुद्धा क्वेश्चन आले. विज्ञानावरती सर्वाधिक क्वेश्चन दिसलेत ना ते विज्ञानावरती दिसलेत. जे सर्वात क्वेश्चन दिसले ते विज्ञान. आज मला वाटतं 4 ते 5 क्वेश्चन शिपायाला विज्ञानावरती एवढे क्वेश्चन आले होते. नागरिकशास्त्रावरती आणि इतिहासावरती क्वेश्चन आहे. मात्र इतिहास जो वापरलाय तो प्राचीन इतिहास आपल्याला पाहताना दिसतो. जे मगध, मौर्य घराणे असेल, वेद असतील, म्हणजे अति प्राचीन इतिहास आपल्याला त्या ठिकाणी आले. असं सोपं आलेलंच नाही आपल्याला काही. मात्र प्लासीची लढाई केव्हा झाली, बक्सरची लढाई याच्यावरती पण प्रश्न दिसल्यात. वास्को गामावरती पण प्रश्न दिसलेले आपल्याला. पोर्तुगाज, डच, फ्रेंच यांच्यावरती प्रश्न दिसले. गव्हर्नरांवरती प्रश्न. म्हणजे अजूनच सांगतो ज्या मुलांचे पेपर बाकी त्यांनी इथून पाठीमागचे इतिहासात थोडं लक्ष द्या, पुढच्या नाही. आता राहिला प्रश्न कनिष्ठ लिपिकसाठी त्यांनी सांगितलं होतं का संगणक ज्ञानावरील प्रश्नाचा समावेश होईल अशी हायलाइट करून सांगितलं. आणि तब्बल 8 मार्क या संगणकावर दिले. संगणक 8 मार्क टाकल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी काय केलं, सगळ्यांनी आउटडोर, इनडोर, आउटपुट, इनपुट पार सगळं पाठ केलं. कन्सेप्ट पार सगळं वाचून काढलं. कधी संगणक शोध लागला, मोठा शोध कधी, संगणक दिन कधी, संगणक साक्षर दिन कधी, शोध कोण लावला, जनक कोणला म्हणायचंय, WW काय, हायपरलिंक काय, पार सगळं पाठ केलं. आणि त्यांनी विचारलं शॉर्टकी. शिफ्ट दाबून काय करायचं, कंट्रोल दाबून काय दाबायचं, हे शॉर्टकी वापरले. आणि आपण शॉर्टकी पाहिलेच नाही. आता या शॉर्टकीचं उत्तर होतं त्याच मुलाला लिहू शकतं जे कंटिन्यू कॉम्प्युटर मध्ये शॉर्टकीचा वापर करतात. आता माझ्या पुढे इथं माझ्या पुढे तुम्हाला दिसत असेल परंतु तुम्हाला एकही शॉर्टकी माहिती आहे, गरजच नाही पडत शॉर्टकीची ना. माहिती कुठून होणार, 1-2 शॉर्टकी माहिती आहे. कंट्रोल सी दाबलं का आपलं कंट्रोल एस दाबलं का सेव्ह होतं, कंट्रोल पी दाबलं पेस्ट, व्ही दाबलं का आपलं पेस्ट होतं. एवढ्या पहिले काहीच माहित नाही. मात्र झालं काय मित्रांनो, लक्षात ठेवा
त्या शॉर्टकी आल्यामुळे पेपरचा एकंदरीत जो दर्जा होता हा सोपा दर्जा नव्हता, अवघड दर्जा होता. लिपिकला काय झालं, 16 मार्कला जीके होतं, जीके सुद्धा त्यांनी फार अवघड टाकलं होतं. नाही मी म्हणत नाही, शिपायाला तरी जीके थोडं ओळखीतलं आले. लिपिकच्या पेपरला लिपिकवाला विचारलं जीके फार हार्ड होतं. कोणत्याही विद्यार्थीने मला आजपर्यंत मेसेज कॉल केला नाही का सर पेपर फार सोपा गेला, एकाने सुद्धा नाही. कारण का जिल्हा न्यायालयाचे जवळजवळ 50-60 हजार पोरं संपर्कात असतील, एकदम क्लोज. बाकी सर्वच तसे पण एकदम क्लोज. कोणाचाही मेसेज आला नाही, कोणाला नाही सर पेपर सोपा गेला, पेपर बरा होता असा गेला, बरा होता असा गेला, सोपा गेला असा नाही. मग आता हे सगळं झालं. आता मूळ मुद्द्याला हात घालतोय मी, तो म्हणजे की सर मला साधारणतः किती मार्क पाहिजेत त्यावेळेस मी लिपिक टायपिंग साठी पात्र होऊ शकतो, किंवा सर मला शिपायाला साधारणतः किती मार्क पाहिजेत त्यावेळेस मी याच्यासाठी पात्र होऊ शकतो. ओके, हा प्रश्नाचं उत्तर द्यायसाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. तर इथं लक्ष द्या. हा हे टायपिंगचे हा हे बघा, इथं प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष, प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष हा प्रत्येक शब्द वापरलाय मला. प्रत्येक परीक्षा म्हणजे तुमची चालणी परीक्षा, लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता चापलता चाचणी आणि मुलाखत चाचणी, ह्या प्रत्येक टप्प्यावरल्या प्रत्येक परीक्षा तुम्हाला पास व्हायचे. म्हणजे आता लक्ष द्या, मग तुमचा स्कोर किती आहे, तुम्हाला किती मार्क आहे. बरं ठीक आहे, प्रत्येक नाही सगळ्याला एकत्रित 35% घेतलं काय आणि एकेकाला 35% घेतलं काय, एकच होणार येऊन, बरोबर. म्हणजे आता लिपिकचा पेपर आपला 40 मार्काचा लिपिकचा पेपर होता. म्हणजे 40 मार्काचा लिपिकचा पेपर होता, तर आता समजून घे तुला जर 10 मार्क पडले तर तू भरती प्रक्रियेतच बाद आहे, तू नापास आहे. लक्षात घे, पुढच्या प्रक्रियेसाठी काय तुझा विचार होणार नाही. लक्षात घे, 40 मार्क म्हणजे 35%. म्हणजे आपण बघा 10वी पर्यंत 6 महिन्याच्या परीक्षा द्यायचो, त्या 40 मार्काच्या असायच्या, त्याला आपल्याला 14 मार्क असले तर मास्टर पास म्हणायचा. ज्यावेळेस 30 मार्काच्या 11 मार्क असले तर सर पास करायचा आपल्याला. सेम असंच आहे. 40 मार्क इथं लिपिक साठी बोलतात, लिपिक वाले नीट लक्ष द्या. इथं तुम्हाला 40 मार्क पाहिजे. 40 पैकी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 4 त्रिक 12 आणि ते 2 14, म्हणजे 14 ते 15 हे मार्क तुमचा पासिंग क्रायटेरिया. याच्यापेक्षा 14 पेक्षा कमी मार्क जर तुम्हाला पडले तर तुम्ही त्या क्रायटेरियात बसत नाही 35%. हे कोणाला, ओपनला फक्त खुल्या गटासाठी, हे लक्षात घ्या. तुमच्या सामान्य प्रवर्गासाठी 14 ते 15 मार्क पाहिजेत पासिंग साठी, मेरिट नाही पासिंग साठी. आणि अदर कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी वाल्याला 12 मार्क पाहिजे लिपिक साठी. लक्षात ठेवा, 12 प्लस मार्क, 4 त्रिक 12 ना, 30% पाहिजेत. म्हणजे 5% गुणांची सुट्टी म्हणजे 30% पाहिजे. म्हणजे अदर कॅटेगरीला 12 पेक्षा जास्त मार्क लिपिकला पडले तर तुम्ही पास होताय. पुढील भरती प्रक्रियेसाठी तुमचा विचार केला जाऊ शकतो, मेरिट नाही विचार केला जाऊ शकतो. आणि ओपन कॅटेगरी ज्यांचा हे त्या विद्यार्थ्यांना, आता तुम्ही सर तिथं तर ओपन आणि खुला हे काहीच नाही, अगदी बरोबर आहे. तिथं मेरिट हे तुमचं ओपन आणि खुल्यानुसार मेरिट लागत नाही, हे लक्षात ठेवा. ओपन आणि खुल्यानुसार तुमचं मेरिट लागत नाही. लक्षामध्ये तिथं ओपनचा आणि खुल्याचा काहीच विषय नसतो, आरक्षण ते चालत नाही. मात्र आपण फॉर्म भरताना आपल्या कॅटेगरी त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बाळांनो, आपल्या कॅटेगरी त्या ठिकाणी काय केलं आपण मेन्शन केलेले आहे. लक्षामध्ये कॅटेगरीचा न्यायालय भरती प्रक्रियेवर जास्त संबंध येत नाही, कोणताही फरक पडत नाही. मात्र त्यांनी या ठिकाणी काय सांगितले, सरळ तुम्हाला मी मनाने सांगत नाही, सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गातील उमेदवारांना 5% गुणाची सूट दिली जाईल. आता आरक्षणावर तर नाही तुम्ही म्हणतात, मात्र तुमच्या कॅटेगरी त्यांच्याकडे आहेत. म्हणजे बाय चान्सली तुम्हाला जर एका 7 मध्ये यायचं असेल, मात्र तेवढे उमेदवार भेटले तर 12 वाला पण उमेदवार तिथे पात्र ठरू शकतो आणि 14 वाला पण उमेदवार त्या ठिकाणी पात्र होऊ शकतो. लिपिकचं बोलतो मी, लिपिक फक्त लिपिकचं. ओके, म्हणजे आता लिपिको बोलतो, लिपिकला काही मुलांना 28, काही मुलांना 32, काही मुलांना 34, काही मुलांना 36 असे स्कोर असतील. तर ही मुलं तर लिगली पात्राची काही विषय नाही. मात्र आता बऱ्याच जण म्हणतात सर पेपर 25 मार्क जरी पडले मित्रांनो, 25 मार्क तरी आपण एका 7 मध्ये येण्यास पात्र होऊ शकतो. आता काय होतं, आपल्याला फॉर्म किती माहित नाही आणि कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आले, किती जागेनुसार फॉर्म आले परफेक्ट आपल्याला माहित नाही. लिपिकचं शिपायाचं कळलंय, मात्र लिपिकचं कळालेलं नाही. लक्षामध्ये प्रॉपरली. त्याच्यामुळे आपल्याला एका 7 मध्ये यायचं असेल तर 25 प्लस लिपिकचा स्कोर जो आहे 25 प्लस असेल, 23, 24 किंवा 25 प्लस हा जर स्कोर असेल तर तो एकदम सेफ मध्ये राहील. लक्षात ठेवा. आणि तुम्ही पण तुमचा स्कोर किती सांगू शकत नाही. आता इव्हन तुमची फर्स्ट रिस्पॉन्स सीट जर आली, फर्स्ट रिस्पॉन्स सीट आणि तुला 40 पैकी 32 मार्क जरी पडले तरी तुझा फायनली स्कोर तू सांगू शकत नाही. कारण का आफ्टर नॉर्मलायझेशन जो स्कोर येणार आहे आपला, आफ्टर नॉर्मलायझेशन जी स्कोर इन लिस्ट लागल
तोच आपला फायनली आणि खरा स्कोर असतोय. म्हणजे त्या ठिकाणी 32 मार्क असून सुद्धा तुम्ही धाकधूक असणार, कारण तुला पुढे जर 5 मार्क कमी झाले तर तू परत खाली 27 वर येतोय आणि हा 27 वाले जर 5 मार्क वाढले तर हा 32 वर जातोय. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन असल्यामुळे मी मेरिट संदर्भात काहीच आयडिया सांगू शकत नाही. तरी पण मी अजून अॅक्युरेसी म्हणून मी एक व्हिडिओ तुम्हाला सगळे पेपर संपले का आपले 14 तारखेनंतर मी तुम्हाला प्रॉपर एक सगळ्या विद्यार्थ्यांचं फीडबॅक घेऊन विद्यार्थ्यांचे काही मानवी लाईव्ह सेशन ठेवून आणि त्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांनी लाईव्ह या आपापले मार्क आपापल्या सगळ्या गोष्टी कळवा आणि फायनल कट ऑफ म्हणजे फायनल मेरिटचा परफेक्ट अंदाज मी तुम्हाला जेव्हा आपली फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी मला वाटतं 14 तारखेला का 15 तारखेला आपला शेवटचा पेपर झाला का 4-5 दिवसात 2-4 दिवसात आपली रिस्पॉन्सिबिलिटी लगेच डिस्प्ले होईल. रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर आपल्याला मार्क कळले जातील आणि मार्क कळल्यानंतर मग त्याच्यानंतर परफेक्ट अंदाज मी देईन. आता मी परफेक्ट अंदाज देत नाही. त्याचं कारण काय आहे, काही न्यायालयाला आरक्षणावर काही गडबड नसते, मात्र यांनी धडधडी दिली सामान्य प्रवाहासाठी 35% गुण लागतात आणि 5% सवलत 30% यांना लागतात. लक्षामध्ये म्हणजे लागतात म्हणजे कॅटेगरीचा सिलेक्शनचा तुमचा संबंध नाही, पण तेवढे मार्क असले तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहात हे लक्षात ठेवा. म्हणजे भरती प्रक्रियेला पात्र असणार आहे, आरक्षणाची हे नाही. हॅलो, हे फक्त तुम्हाला इन होण्यासाठी ते मार्क लक्षामध्ये हे जे मार्क आहेत ना इन होण्यासाठी. जर तुला 5 मार्क पडले तर तू भरती प्रक्रियेतूनच बाद होतोय, हा त्याचा अर्थ झाला सरळ सरळ. जर तुला 10 मार्क पडले क्लर्कला तर तू भरती प्रक्रियेतूनच बाद होतोय, हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो ह्या सूचनेचा अर्थ असा होत नाही की मी ओबीसी मला कमी लागतील, ही ओपन आहे मला जास्त लागतील, मग फायनल कट ऑफ आमचा फरक, असं नाही त्याचा अर्थ. समजलं मला काय सांगायचं? ओके. त्यानंतर आता शिपायाच्या बाबतीत थोडक्यात सांगतो. शिपायाचं जर सांगायचं झालं तर शिपायाचं बघा, शिपायाचा पेपर ऑलरेडी मित्रांनो 30 मार्काचा आपला शिपायाचा पेपर. किती मार्काचा? 30 मार्काचा शिपायाचा पेपर. त्याच्यात 20 मार्काला आलं जीके, डोकं खाऊ जीके, आणि 10 मार्काला लँग्वेज आलं तर 5 मार्काला इंग्लिश आणि 5 मार्काला मराठी आले. हे 5 मार्क घेतले. हे 5 पैकी 5 मार्क घेणाऱ्यांची संख्या जवळ 80% लक्षात ठेवा. 5 पैकी 5 मार्क घेणारे, मात्र हे 5 पैकी 5 घेणाऱ्याचे असेल किंवा नसेल 2-3 तर येतील, कारण मायनस सिस्टम आहे, त्याच्यामुळे ही संख्या 30-40% असेल, फक्त जास्त नाही लक्षामध्ये. त्याच्यामुळे ते मार्क तुमच्या हक्काचे झाले 5. आता राहिला प्रश्न ह्या 20चा. तुम्हाला पासिंगचा जर विचार केला तर खुल्या गटासाठी पासिंगला त्यांच्या सांगितलेल्या सूचनेनुसार 11 मार्क पाहिजेत आणि इतर कॅटेगरीला मग 3-9 मार्क, 9+ मार्क पाहिजेत, 9+. त्यावेळेस ते भरती प्रक्रियेत राहतात. फक्त पुढे विचार तुमचा मेरिटोस होणार आहे, सगळी प्रक्रिया मेरिटोस पार पाडणार आहे आणि सगळी प्रक्रिया मेरिटोस होणार आहे. इतर कॅटेगरीचा विषय येणार नाही. फक्त भरती प्रक्रियेत पात्र राहण्यासाठी तुम्हाला एवढे मार्क घेणं अपेक्षित. त्याच्यापेक्षा कमी मार्क तुम्ही भरती प्रक्रियेत, जसं वनरक्षकला तुम्ही पाहिलं 54च्या खालचे ते नापासच होते ऑलरेडी, 54च्या वरच्या ग्राउंडला संधी देण्यात आली होती. तसाच क्रायटेरिया इथं आहे लक्षामध्ये. मग त्यांनी कॅटेगरीचा विचार केला का? ओबीसी वाल्याला 54, एससी वाल्याला 52, एनटीसी वाल्याला 50 असं केला का? वनरक्षक वाले नाही, 45% पेक्षा जास्त, म्हणजे ज्यांना 54 पेक्षा जास्त मार्क होते त्या सगळ्यांना ग्राउंडला संधी दिली. हा, मग त्याच्यात तुम्ही लढा, तिथं तुमचा जो विचार होईल, कारण तिथे कॅटेगरी आहे. आपल्याकडे पण विचार करताना कॅटेगरीचा होणार नाही, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला पात्र राहण्यासाठी, आतमध्ये इन होण्यासाठी आपल्याला तेवढा विचार आपला करणार. ओके. मग दुसरी गोष्ट अशी, आता शिपायाला मित्रांनो तुम्हाला एक 30 पैकी 18, 20, 22, 25, 28 लय झाले एका 7 मध्ये, लय झाले, याचा काही विषय नाही. पण एक 16+ मार्क जरी असतील, 16+, तरी तुम्ही बऱ्यापैकी थोडासा सेफ झोन मध्ये राहाल किंवा एका 7 मध्ये येण्यास तुम्ही पात्र राहाल. 16 ते 18 मार्क जरी असले तरी लक्षात ठेवा. आता तुम्ही मी एक ढोबळमाने सांगतो का मुलं जे पेपरच्या बद्दल, पेपरच्या संदर्भात जो मुलं फीडबॅक देतात, पेपर देऊन आल्यानंतर जे मुलं फीडबॅक देतात त्याच्या संदर्भात बोलतोय मी, बरं, ते पाहून बोलतोय मी. नाहीतर अजून मलाही माहित नाही, कारण मी फक्त फर्स्ट डेचाच पेपर पाहिला. फर्स्ट डेचे पेपर पाहिल्यानंतर त्याच्यानंतर 5 तारखेनंतर परत मी तुम्हाला सांगतो, परत आपल्याकडे वेळच नव्हता. मी पुण्याला होतो 2-3 दिवस, त्याच्यामुळे मी परत पाहिलं नाही, त्याचे व्हिडिओ पण आला नाही माझा. आलं लक्षात. त्याच्यामुळं मी आता आजचा उद्याच्या 2-3 दिवसाचा अभ्यास करून मग परत एक महत्वाचे अजून 2-3 व्हिडिओ टाकले मी मेरिट संदर्भात, काळजी करू नका. सगळी परीक्षा झाल्यानंतर परत एक, फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर परत एक, आणि नॉर्मलायझेशन आल्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल, काही विषय नाही. लक्षामध्ये नॉर्मलायझेशन मार्क आल्यानंतर तुम्हाला समजून जाईल, विषय नाही त्याचा. ओके, ठीक आहे. तर त्याच्या पूर्वी म्हणजे शिपायाला तुम्हाला मित्रांनो 18-20 मार्क जर असतील, 18-20 असे मार्क जर शिपायाला असतील तर काळजी करू नका, निश्चिंत राहा. आणि 25+ मार्क जर लिपिकला असतील, खरं तर आकडा मोठा दिसतो 25, पण एवढं सोपं नाही, कारण जी की अवघड होतं, पण
काहीच इंग्लिश मराठी चांगले ते 16 मार्क त्यांना जागेवरती आले, त्याच्यामुळे 25 मार्क येणं काही एवढं सोपं नाही. आणि कॉम्प्युटर विचारलं होतं क्लर्कला, पण कॉम्प्युटर सगळं मायक्रोसॉफ्ट 2010 होतं आणि ते आपल्याला काही माहितीच नव्हतं जास्त, थोडं टेक्निकली. म्हणजे त्यांनी काय केलं, तुम्हाला कॉम्प्युटरचा अभ्यास नव्हता विचारला तर प्रत्यक्षात जर तुम्ही उद्या बसले, तुम्हाला कॉम्प्युटर वापरत असताना जे काही बटन आहे, जे काही शॉर्टकी असतील, जे काही फाईल सेव्ह करायच्या असतील, पेस्ट, कॉपी, एडिट, ऑप्शन, डिझायनिंग जे काही करायचं असेल ते विचारलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे आता ही गोष्टी पहिले क्लिअर करतो की शिपाई आणि लिपिकला तुम्हाला आता सांगतो, लिपिकवाल्याला जर तुम्हाला 25+ मार्क असतील तर तुझे होप्स खूप आहेत. इव्हन 22+ असतील तरी जर तर आहे, मात्र 25+ वाल्याला खूप होप्स आहे. आणि इकडं 17-18 वाल्याला खूप होप्स आहे शिपायाला. लक्षात ठेवा. हे मी का सांगतोय, कारण का आपल्याला त्या ठिकाणी एका 7 मध्ये बसलो पाहिजे. आणि लक्षामध्ये कट ऑफ आपला लागणार कशाच्या बेसो, एका 7च्या बेसो लागणार आहे. परत ते सांगतोय, कट ऑफ एका 7च्या बेसो लागणार आहे. मात्र तुम्हाला जर एका 7 मुलं जर तिथपर्यंत आलीच नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्यांना 12-14 मार्क लिपिकला आहे आणि 11 ते 9 मार्क शिपायला, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळू शकते जर संख्या मुलांची त्या ठिकाणी कमी आली मार्क पाडणाऱ्यांची. तर मला हे तुम्हाला कळवायचंय, तो GR ती माहिती प्रॉपरली समजून घ्या. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लिपिकला आणि याला मार्क मिळवावं लागतील तर होईल. याच्यापेक्षा मी जास्त सांगत नाही. उद्या काहींचे पेपर आहेत, उद्या पण पेपर असेल, उद्या नाही ते म्हणतो 9ला 8, 7, 8, 9, 10, 11, 12, 13ला पेपर असतील. पेपर व्यवस्थित द्या, अजिबात गडबड गोंधळ करू नका. आणि आता काय वाचू याच्यावरती मेसेज करू नका. रेल सांगतो काही वाचा तुम्ही, काही वाचलं ते आपलं वाचलं तर TCS लय हुशार, लय वेगळे पुढचं आहे पारते. ते काही वाचलं तर ते जे काढायचे तेच प्रश्न येतात, एकदम अँटिक वेगवेगळे काही पण क्वेश्चन येऊन जातात. लक्ष म्हणजे त्याच्यामुळे लोड घेऊ नका. तिथे गेल्यानंतर फक्त माइंड शांत ठेवा, कारण 30 मिनिटाचा वेळ असतो. आणि लक्षात ठेवा, एका प्रश्नाला वेळ देऊन उत्तर तुम्ही काय करता, फास्टमध्ये सगळे एकदा सोडून घेता, नंतर परत वाचताना उत्तर वाचता, मग तुमच्या डोकं त्या विचारणार अरे बदलो याला ते बदलीत करता, उलट पालट करीत चालतं. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे अशा गोष्टी करू नका. प्रॉपरली पेपर सोडा. मेरिटच्या संदर्भातले सगळे व्हिडिओ मी लवकर टाकतो. अभ्यासक्रमाचे आता काही व्हिडिओ टाकत नाही, कारण का जे झाले ते झाले. फार तर एखादा महत्वाचे काही टॉपिक आहे ते सांगेल मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला परत. मात्र आता अभ्यासक्रम काय राहिले 2-3 दिवस एक्झामला, आणि आता तुम्हाला जे आहे तुझा अभ्यास करायचा का व्हिडिओ पाहिजे, त्याच्यामुळे हे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आताचे मेरिटच्या संदर्भातले. त्यामुळे बरेच जणांनी काल आज दिवसभर मी पुण्यात असल्यामुळे मला काही प्रत्येकाचा कॉल उचलता आला नाही. मात्र प्रत्येक जणच हेच होतं, सर मला किती मार्क लागतील तेव्हा मी टायपिंगला येईन, सर मला किती मार्क लागतील, असं होईल तसं होईल. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत्या अशा गोष्टींमुळे काय झालं की मुलं थोडे संभ्रमात पडले. परंतु काळजी करू नका, याचं मित्रांनो आपलं नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि हा अजून एक क्वेश्चन सांगतो. बरेच जण म्हणतात सर आता हे लागणार आहे का शॉर्टलिस्ट लागणार. अरे बाळांनो, शॉर्टलिस्ट कशाला म्हणतात, शॉर्टलिस्ट फॉर्म भरल्यानंतरच लागले असते ना, लागायचे असते. आता शॉर्टलिस्ट लागणार नाही, आता मेरिट लागणार आहे. हे लक्षात येतं तुमच्या. आता शॉर्टलिस्ट नाही तर आता मेरिट लागणार आहे. एका 7चं जे मेरिट आहे त्या याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे एका जागेसाठी 7 मुलांना टायपिंगसाठी बोलावणार आहे, एका जागेसाठी 7 मुलांना स्किल टेस्टला बोलावणार आहे. मग त्याच्यात जर तुम्ही त्या दोन्ही प्रक्रियेत जर 35% घेऊन परत पास झालात, त्या दोन्ही प्रक्रियेमध्ये जर तुम्ही 35% घेऊन जर पास झालात त्या दोन्ही प्रक्रियेमध्ये, तर लक्षात घ्या त्या दोन्ही प्रक्रियेत जर पास झालात तरच तुम्हाला पुढे मुलाखतीसाठी बोलावणार आहे. मग तिथं बोलावत असताना तुमचा क्रायटेरिया एकाच 7 नसून काय असणार आहे, एकाच 3 हा क्रायटेरिया त्या ठिकाणी तुमचा असणार आहे. लक्षामध्ये जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्या चाचणी किमान गुण मिळवतो त्यांना मुलाखतीसाठी पाहिजे. किमान कमाल नाही विचारला त्यांनी, किमान शब्द वापरला. लक्षात ठेवा, किमान शब्द आहे. इथं पण बघा तुम्ही, इथं बी पाहून घ्या, इथं पण पहा शिपाई हमाल पदार्थ. एक मिनिट कुठे गेलं ते, हा इथं पण पहा त्यांनी काय विचारले, अनुसूचित जाती त्यामध्ये 5% सूट वगैरे वगैरे. ओके ठीक आहे. हा एक मिनिट, हा आहे बघा, किमान असा शब्द वापरला. लिपिकला पण स्किल टेस्टला सुद्धा किमान शब्द वापरला, किमान कमाल नाही वापरला, किमान वापरला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगूच शकत नाही मी याच्यामध्ये का कोणाचं वर येईल आणि कोण खाली जाईल, कारण का अजून नॉर्मलायझेशन व्हायचंय. आणि नॉर्मलायझेशन नंतर ज्यावेळेस आपले प्रश्न येतील किंवा नॉर्मलायझेशन नंतर ज्यावेळेस आपल्याला आपले मार्क दिसतील त्यावेळेस बाकी मी तुम्हाला परफेक्ट सांगू शकतो का कट ऑफ किती लागू शकतो किंवा काय लागू शकतो. ओके ठीक आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता. त्यामुळे ज्यांना 25+ मार्क लिपिकला, 15 ते 18+ मार्क, 18 क्वेश्चन शिपायाचे आणि 25-30 क्वेश्चन लिपिकचे बरोबर येतात, त्यांचा काही विषय नाही, त्यांचं त्या ठिकाणी ओके मध्ये कार्यक्रम होऊन जाईल. काय घाबरून जायचे काम नाही. लक्षामध्ये त्याच्यामुळे लोड घेऊ नका. लक्षामध्ये त्याच्यानंतर मेरिट हे शेवटी फायनलचा जो कट ऑफ आहे किंवा फायनलचे मेरिट आहे हे शेवटी वाढणार आहे, त्यात काही विषय नाही. मात्र आता जे आपल्याला एकाच 7 एकाच 3 मध्ये बसवायचे ते मेरिट कमी राहील. आपलं पेपरचं लेखीचा कट ऑफ थोडासा कमी राहील. कट ऑफ वाढणार आहे कोणता, ज्यावेळेस फायनल 4 प्रक्रिया एकत्रित मेरिट लावलं जाईल 100 मार्कापैकी आणि 50 मार्कापैकी,
त्यावेळेस बाकी त्याचा क्रायटेरिया त्यावेळेस त्याचं मेरिट वाढणार. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, मी ती माहिती देईन तुम्हाला, काही विषय नाही, सगळी माहिती तुम्हाला वेळच्या वेळ देईन. पोलीस भरतीची तयारी करणारे माझे बरेच बांधव आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बारामती, फिबिस सरांची जी बॅच आहे मित्रांनो, मिशन खाकी बॅच 1 ही बॅच आता सुरू होते. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो. या ठिकाणी टॉप एज्युकेटर शिकवायला संपूर्ण अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस, किती वेळा लेक्चर पाहू शकता. बॅच 1 वर्षाचा कालावधी, फक्त 300 रुपयाची बॅच मित्रांनो. 300 रुपयात सर्व विषय क्लिअर केले जाणार, हे लक्षात ठेवा. सामान्य, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य, चालू घडामोडी, म्हणजे 300 रुपयात तुमचे टोटल विषय क्लिअर होणार आहे. आणि अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे का टोटली सगळं, म्हणजे का टोटली सर्व व्हिडिओला अनलिमिटेड ऍक्सेस आहे, कुठल्याही व्हिडिओला ऍक्सेस नसणार आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, काहीच अडचण नाही. नक्की बॅच जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक पण दिलेली आहे. महत्वाची बॅच असणार आहे. त्याचबरोबर पुस्तकाच्या संदर्भात सांगायचं झालं, महाराष्ट्रामध्ये एक पुस्तक आहे सध्या, जे पुस्तक संपूर्ण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचं म्हणून ओळखलं जातं. आणि ते पुस्तक साधं नाही, तर ते स्मार्ट पुस्तक आहे, म्हणजे स्मार्ट बुक आहे. ते साधं बुक ना, तर स्मार्ट बुक आहे. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर जे 35,000 जंबो होतो, त्याचीच नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये QR कोडसह उपलब्ध झालेली, आणि तिचं नाव आहे 40,000 प्लस जंबो. मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन, सोबत मोफत सर्व विषयाची प्रत्येक घटकाची स्मार्ट रचना. घटकनी आहे, सखोल स्पष्टीकरणाचं विश्लेषण असेल, टॉपिक वाईज व्हिडिओ असतील, टॉपिक वाईज ऑन टेस्ट, सर्व काही भेटणार तुम्हाला. अतिशय महत्वाचं आहे, नवीन सुधारित 11 आवृत्ती पण मार्केटमध्ये आलेली आहे. लेटेस्ट 2023 मध्ये झालं सर्व प्रश्नपत्र सखोल विश्लेषण. अशी महत्वपूर्ण अशी पुस्तक आहे मित्रांनो. भारतीय प्रकाशन पुणे हाडबे सरांचं पुस्तक आहे, नक्की खरेदी करा. 40,000 प्लस जंबो, 40,000 प्लस जंबो. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी लिपिकसाठी आणि याच्यासाठी हे पाहिलेले. अजून याच्यामध्ये मला दुरुस्ती करून अजून काही महत्वाची माहिती देऊन मला जर याच्यावर अजूनही व्हिडिओ बनवता आला तर मी नक्कीच अजून पण व्हिडिओ त्या ठिकाणी बनवेल किंवा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर. आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.